आयुष्याकडे उतरणार नाही. त्या दिवशी काय जाते बाबा फोन करतात, म्हणलं यायचं का बाबा, विचारा ते एकच आहे. नाही म्हणले झालं ते थोडं हे होतं. पण एक सांगतो मला, कधीही संकट येऊ द्या, तुम्ही हाक मारा, सगळ्यात अगोदर अनुभव आहे. वारकरी संप्रदायावरती देव धर्मावरती जे काय संकट आहे ते आम्ही आमच्या अंगावरती घ्यायला तयार आहे. पण सगळेच तसे नसते, 4-2 असते. बाकी सगळ्या जाती धर्माचे लोक एकमेकात जुने गोळून जायला लागते. 4-2 जण असते, ते 4-2 जण येतात तेवढ्याला हिसकायला पाहिजे. सगळ्यांना आपण काही उपयोग होत नाही. सगळे गुन्ह्या गोळी काही नांदते आणि तसं संकटच चाललं तर तुम्ही त्याची काळजीच नाही करायची. आणि कशाला आम्हाला काही कामच नाही. आता काय केस की झाली नाव करायला लागणार नाही, म्हणून जे व्हायचं असेल ते होईल. पण ज्यांनी केलं फक्त त्याच्याच आहे, बाकी त्यांना करायचं नाही. बाकीच्यांचा काय दोष नसतोय. आम्ही वारकरी संप्रदायाच्या शब्दाच्या पुढे कधी गेलो नाही, जाणार पण नाही. पण बाबाजी आम्ही तुम्हाला कधीच सांगू नये. पण मला वाटतंय शिष्य म्हणून तुम्हाला एक सांगायचा अधिकार आहे, तेवढा मात्र सांगतो. आमचे जाधव बाबाजी हमेशा असतील, ज्ञानोबा महाराज पण असतील. बाबाजी तुम्हाला एक सांगायचं, कधी गुरूंना देवांना कधी सांगायचं नसतं की वारकरी संप्रदायाच्या व्यासपीठाचा नियम आहे. पण काय होतं, मी आता कालाचं ते अंडा फोडताना बघितलं बोललं पाहिजे, काहीतरी नियम बांधून द्या कडक. जो काला घेण्यासाठी गोकुळात हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.